नमस्कार मित्रांनो. आज बऱ्याच दिवसानंतर माझा एक जुना मित्र मला भेटायला आला. आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो असताना त्याला एक फोन आला, की "सर, डीमैट एंड ट्रेडिंग अकाउंट ओपन कर लो. अकाउंट ओपनिंग फ्री है. ब्रोकरेज बहुत कम है और कॉल एंड पुट में तो बहुत ही कम ब्रोकरेज है." असं ती व्यक्ती बोलली. त्याने माझ्याकडे पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं. आधीच फ्युचर ऑप्शनमध्ये मित्राचे हात जळलेले. ओके, त्याच्यासारखे अजून बरेचसे लोक आहेत ज्यांचे फ्युचर ऑप्शनमध्ये हात जळलेले आहेत, नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांना जेव्हा असे फोन जातात तर त्यांच्या मनाची व्यथा काय असते हे मी तुम्हाला एका कवितेच्या माध्यमातून सांगतो. तर सध्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती जी कविता गाजत आहे, पुन्हा तोच सागर पुन्हा त्याचा लाटा, तर चालतीच आहे. अविनाश काठवडे यांची कविता आहे. शब्द फक्त वेगळे आहेत. तर ती कविता आणि शब्द असे आहेत, ती सादर करतो. आणि ह्या त्या लोकांची व्यथा आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे F&Oमध्ये, फ्युचर ऑप्शनमध्ये. आणि आजच्या तारखेला त्यांनी फ्युचर ऑप्शनमध्ये काम बंद केलेलं आहे. तर त्यांचं मन काय म्हणतं, की पुन्हा तोच कॉल, पुन्हा तोच पुट, पुन्हा तेच ऑप्शन नको वाटते. माझा आवाज चांगला नाही आहे. पुन्हा तोच कॉल, पुन्हा तोच पुट, पुन्हा तोच ऑप्शन नको वाटतो. नको वाटते ते क्षणातच उतरणे निचडणे पाहणे. नको वाटते, नको वाटते. पुन्हा तोच कॉल, पुन्हा तोच पुट, पुन्हा तेच ऑप्शन नको वाटते. आता त्याचं मन असं म्हणतंय, त्याचं मन काय म्हणतंय, की झाले जे काही नुकसान झालेलं आहे भावाला, झाले जे काही व्हायला नको होते. F&Oमध्ये जायला नको होते. विजय केडियासारखे व्यक्ती सांगतायत, की बाबांनो, मला 10 वर्ष लागले फ्युचर ऑप्शन समजायला, 10 वर्ष लागले त्याला इम्प्लिमेंट करायला, आणि मी अजूनही शिकतोय. ओके. तर एवढा मोठा व्यक्ती गेल्या 10, 20, 25 वर्षापासून फ्युचर ऑप्शन शिकतोय, आणि तरी ते व्यक्ती म्हणतात, की मला अजून त्याच्यात कळत नाही आहे, मी शिकतोय. आणि आजचा आपला हा सोन्या, मोन्या, राणी, परी ते फेसबुक, ते इंस्टाग्रामच्या रील्स बघतात आणि बाहेर धडाधड डायरेक्ट अकाउंट ओपन करतात आणि फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करायला लागतात. काय कळत नाही. आता या भावाला नुकसान झालेलं आहे. तर तो परत काय म्हणतो, तो विचार करतो, की मी विचार परिणामी फारसा न केलेला. काय होईल याचं मला माहीत नाही. तर मी विचार परिणामी फारसा न केलेला, एवढ्या दिमाखात जायला नको होते. सेबी काय सांगते, की तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये काम कमी करा, बंद करा. एवढं नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षी त्यांनी डेटा दिलेला, की किती फ्युचर ऑप्शनमध्ये किती लोकांचं नुकसान झालेलं आहे. हा डेटा सेबीने दिलेला आहे. तर तुम्ही गुगलवर जाऊन चेक करू शकतात. आता आधी काय व्हायचं, की जे ब्रोकिंग हाऊस होते ते लिमिट द्यायचे तुम्हाला. जर तुमचं 1 लाख जर तुमच्याकडे असतील, तुम्ही डीमॅटमध्ये असतील, तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्टमध्ये लिमिट द्यायची. 1 लाख, 2 लाख, 3 लाख. ओके. आणि ते 3:30 वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचे, आणि मग तुम्हाला ते लिमिटवरती काही लोक ट्रेड करायचे. ओके. तर पुढे असं होतं, की ठेवली, आता यांनी लिमिट घेतलेलं आहे. ओके. माझी कॅपॅसिटी आहे 1 लाखाची, पण मी घेतो 10 लाखाचे ऑप्शन्स किंवा लॉट. फ्युचर ऑप्शनमध्ये लॉट घ्यावे लागतात, 25, 50, 75 असे लॉट घ्यावे लागतात. माझी कॅपॅसिटी 1 लाखाची, मी घेतली 10 लाखाचे. तर ठेवली उधारीवर जिंदगीच मी माझी. लिमिट घेतले भावाने. एवढे लिमिट घ्यायला नको होते. तर असं आहे. तर आता ज्यांनी एखाद्या, प्रत्येक माणसाला व्यसन असतं, आणि ह्या व्यसन आणि ट्रेडिंग करणंही खूप हे व्यसनच आहे एक. ठीक आहे. ज्याला व्यसन लागलं, तर प्रत्येकाला व्यसन
हे असतंच, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असतात प्रत्येकाचे. तर आता हे कुणाला ट्रेडिंग करायचं व्यसन आहे, ते पण F&Oमध्ये. तर आता पुढे त्याचं मन काय म्हणतं आहे, कोणती दवा घेऊ हे व्यसन कसे सोडू. सोडायचं आहे, पण भावाकडे पैसे आले की लगेच परत तो ट्रेड करायला लागतो की नाही, इधर से पैसा निकालेगा मैं. म्हणजे जिथं नुकसान झालं तर मार्केटबरोबर तुम्ही कॉम्पिटिशन कशाला करतायत. ओके, त्या पैसे काढण्या तिथून पैसे काढण्याच्या नादामध्ये आलेले पैसे तोही ते लॉस करतो आहे, नुकसान करतो आहे. ओके, तर कोणती दवा घेऊ हे व्यसन कसे सोडू. एवढे जवळ मी कधी कसा गेलो, काही कळत. एवढा जवळ मी कधी कसा गेलो. एकटा बरा होतो, एकटा जगत होतो. F&Oमध्ये जायला नको होते. पुन्हा तोच कॉल, पुन्हा तोच पुट, पुन्हा तेच ऑप्शन नको वाटते. धन्यवाद मित्रांनो. चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करा, पोर्टफोलिओ बनवा लॉंग टर्मसाठी. F&Oमध्ये जाऊ नका. स्टडी करा, अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करा. धन्यवाद.